नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज। निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। गटातील कलहामुळे लोणी काळभोरचे उपसरपंचपद रिक्त। गणेश कांबळेंचे स्वतःच्या गटावर गंभीर आरोप। लोणी काळभोर तालुका हवेली ग्रामपंचायतीचे स्थानिक राजकारणातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। ग्रामपंचायत लोणी काळभोरचे उपसरपंच गणेश कांबळे यांनी बुधवारी दिनांक सप्टेंबर 10 रोजी आपल्या पदाचा राजीनामा सरपंच राहुल काळभोर यांच्याकडे सुपूर्द केला। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, राजेंद्र काळभोर, ग्रामसेवक भाऊसाहेब गवारी, उद्योजक सचिन काळभोर व नितीन जगताप उपस्थित होते। गणेश कांबळे यांनी आपल्या गटावर गंभीर आरोप करताना सांगितले की सरपंच निवडणुकीत झालेल्या मतदानामुळे काही सदस्यांनी वैयक्तिक राग धरला असून त्याचा परिणाम म्हणून मला मानसिक छळ सहन करावा लागत आहे। याशिवाय कांबळे यांनी सांगितले की मी ग्रामपंचायत हद्दीत व्यवसायासाठी दुकान बांधण्याचा निर्णय घेतला होता। त्यासाठी घरातील सोने गहाण ठेवून 5 लाख रुपये भरले। शासकीय चलन भरून PMRD कडून परवानगीही घेतली, तरीही मला दुकान मिळाले नाही किंवा रकमेचा परतावाही झाला नाही। त्यामुळे मी व माझे कुटुंब प्रचंड तणावाखाली आहोत। या सर्व कारणांमुळे त्यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले। प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोडी।